त्या कार्यक्रमाला मला सेंड ऑफ आहे असं मी सांगितलं. कार्यक्रमाचे अध्यक्ष आमच्या मिटकॉनचे सुनील सर आय जी एम कम्प्युटरचे सेंड ऑफ ठेवणार रुक्मिणीवर सेंटर महेश सेंड ऑफ हा का ठेवला याचं एक रिझन पण आहे. इथून तुम्ही जाता तर इथून काही चांगल्या गोष्टी घेऊन जातात किंवा काही वाईट गोष्टी घेऊन जातात किंवा ज्या काही गोष्टी आहेत त्या इथं थोडा विचार करून इथून बाहेर जात असताना आपला पूर्ण झाल्यावर आठवणी राहू द्या इन्स्टिट्यूट कडून कार्यक्रम. कारण हे कुठलाही इन्स्टिट्यूट असले प्रोग्राम घेत नाही. महेश सरांचं तुम्ही अभिनंदन करा की असा प्रोग्राम घेत असतात प्रोग्राम, कारण त्यांना मार्केटिंग करायची असते. MSITच्या पोस्टला कोणी असे कार्यक्रम घेत नाही. ते प्रथम इन्स्टिट्यूट आहे की जे असे कार्यक्रम घेत. त्यामुळं तुम्ही मी तुम्हाला दिलेला नाही. कारण आता IT क्षेत्रामध्ये जाता त्यावेळेस तुम्हाला बऱ्याचशा गोष्टीचा अनुभव येईल. याच्यासाठी सेंड ऑफ त्याला सेंड ऑफ म्हणता येणार नाही आपल्याला की आपण इथून जात म्हणजे काहीतरी आठवण घेऊन जातं. दुसरी गोष्ट की आपल्या मागे असं एक इन्स्टिट्यूट उभा राहत आहे की तुम्हाला उद्या काहीतरी आतापासून हा ग्रुप आहे. साधारण 550 सेंटर्स भारतामध्ये आहे. जसं महाराष्ट्रामध्ये MKCL जसं आहे तसं गुजरातमध्ये GKCL आहे आणि त्यांना GKCLने फक्त मिटकॉन कंपनीला सेंटर फ्रँचायझी देण्याचं ठरवलेलं आहे. म्हणजे मिटकॉन तुम्हाला कळेल काय आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट सरांनी सांगितल्याप्रमाणे ISO 9001:2000 सर्टिफाईड कंपनी आहे. आता तुम्ही बऱ्याच वेळेला म्हटलं पण असेल तुम्हाला की मिटकॉनबद्दल काय. पुण्यात कंपनी आहे. पुण्यामध्ये पण कोर्सेस होतात जे की इथे पण ते मिटकॉनमध्ये घेतले जातात. दुसरं एक वैशिष्ट्य मिटकॉनचं की तुम्हाला करिअर ओरिएंटेड आणि प्लस जॉब असेसमेंट दिला जातो. जॉब कंपल्सरी कोणी देऊ शकत नाही. कारण तुम्ही BCom करा, MSc करा, BE करा, कोणी जॉब परमनंट देऊ शकत नाही. ते ॲड करण्यासाठी असतं, मार्केटिंग करण्यासाठी असतं. ते सगळ्यांना माहिती आहे. तिथे गेलं कळेल की मिटकॉन काय. आपल्याला इथे मॅनेजमेंट बांधायला वाटतं असंच काही. पण मिटकॉन हा ब्रँड एकदम व्यवस्थित आहे. त्यामुळे तुम्ही नशिबान आहात की अशा इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही ॲडमिशन घेतलंय याचा ब्रँड चांगला. दुसरी गोष्ट मी 2-3 उदाहरण देतो आणि थोडक्यात सांगतो की सरांनी सांगितल्याप्रमाणे सर स्पीच देण्यामध्ये एकदम जबरदस्त आहे. कारण आता आम्हाला तरी वाटतं आम्ही रिक्वेस्ट करणार आहे सरांना की तुम्ही एक स्पोक्समन म्हणूनच राहा मिटकॉनचे मार्केटिंग करण्यापेक्षा. कारण सरांनी बऱ्याच ठिकाणी चांगले स्पीच दिले होता मी ऐकण्यात आले आणि त्यामुळे त्यांनी सांगायचा उद्देश काय होता की तू DTPच लाव असं नाही म्हणणार नाही, तू टॅलीच लाव असं नाही म्हणणार. त्याचे ॲडव्हान्टेज काय येते, तुम्हाला त्याचा फायदा काय होईल याच्याबद्दल त्यांनी सांगितलं. तुम्ही करा असं नका करू. बऱ्याच ठिकाणी गेलेलं असतं की वेळेबद्दल सांगितलं सरांनी की मुलांनीच करून असं नाही आहे. हार्डवेअरमध्ये बऱ्याच जणांचा इंटरेस्ट कमी आहे. ॲक्च्युली हार्डवेअरमध्ये बरेचसे जॉब करतो. कारण तुम्ही जर का बघितलं एक उदाहरण देतो. एका मुलाने काय केलं होतं हार्डवेअरचा कोर्स जॉब कुठे देत नाही. एक्सपिरियन्स किंवा जॉब भेटत नाही. कुठेतरी जॉब करावा आणि त्याला कॉलेज पण करायचं होतं आणि हार्डवेअरमध्ये नॉलेज पण घ्यायचं. मग त्याने काय युक्ती केली. त्याने एक व्हिजिटिंग कार्ड करायला सांगितल्याप्रमाणे एक व्हिजिटिंग कार्ड तयार केलं.